यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस व ठाणे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य श्री हेमंत वाणी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। श्री हेमंत वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय उपयोगी साहित्य व वह्यांचे वाटप माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड व ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा सौ ऋता आव्हाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या उपस्थितीत सदर वह्यांचे वाटप करण्यात आले। तसेच कार्यक्रमाला अभिजित पवार व सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हेमंत वाणी हे नागरिक हे नेहमीच नागरिकांसाठी विविध समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात। त्याचाच एक भाग म्हणून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या उद्देशाने गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड व ऋता आव्हाड सुहास देसाई यांनी हेमंत वाणी यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले व वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या। आम्ही आव्हाड साहेबांचे कार्यकर्ते आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आव्हाड साहेबांकडे बघून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघून आम्ही हा पक्षाचं काम करतो। पण 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी शिकवण आहे ही आव्हाड साहेबांनी आम्हाला दिलेली आहे। त्या याच्याने आम्ही काहीतरी समाजाला उपयोग पडेल अशी काहीतरी उपाययोजना करा असं आम्हाला आव्हाड साहेबांची शिकवण आहे। त्या याच्याने आम्ही काहीतरी आपला वाढदिवस कसा साजरा करावा तर वह्या वाटून साजरा करावा। हे जनतेचा कौल असेल तर नक्की होईल। जनतेच्या या शुभेच्छा आहेत। जनता माझ्या बरोबर यांच्या घ्या, जनतेच्या घ्या। श्रीयुत हेमंत वाणी बरीच वर्ष पवार साहेब, आव्हाड साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच आहेत, एकनिष्ठ आहेत, मेहनती आहेत। दरवर्षी ते समाजासाठी काही ना काहीतरी करत असतात। आता मुलांची या नड ओळखून त्यांनी ह्या वह्या त्यांच्या एरियातल्या मुलांना दिल्या आहेत। मी त्यांना आणि आज सर्वात मुख्य म्हणजे आज त्यांचा जन्मदिवस आहे। मी माझ्या वतीने आव्हाड परिवाराच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। आमच्या या ज्या सीमा ताई आहेत त्या पण त्यांना या सगळ्यामध्ये खूप मदत करतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये लवकरच त्यांच्या राजकीय जीवनात ही तुतारी वाजो आणि त्यांचा राजकीय प्रवास लवकरात लवकर सुरू हो अशा मी त्यांना शुभेच्छा देते। आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पवार साहेबांचे, आव्हाड साहेबांचे आमच्यापैकी निष्ठावंत जे सहकारी आहेत हेमंत वाणी यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा। वाणी साहेब अशी तुमच्या आयुष्यात कायम भरभराट राहू दे आणि पुढच्या वर्षी यावेळेला तुमच्या वाढदिवसाला मी येई दे। मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमचे वाणी साहेब नक्कीच नगरसेवक, भावी नगरसेवक असू दे याबद्दल ह्या अपेक्षा बाळगतो। जय हिंद। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा, भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे प्रतिपादन. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. चाकरमानी नागरिकांपासून नवउद्योजक आणि गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला असून देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे प्रतिपादन भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. भाजपच्या वतीने यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयात प्रबुद्ध संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले, उपाध्यक्ष सागर भदे, सरचिटणीस सचिन पाटील, समीरा भारती आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात देशाने अर्थव्यवस्थेत 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर झेप घेतली. सातत्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे. 2047 मध्ये विकसित भारत घडवण्याचे लक्ष्य ठेवून विविध धोरणे आखण्यात येत आहेत. त्याचीच प्रचिती यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आली आहे. केंद्र सरकारच्या उत्तम धोरणांमुळे भारत जगभरात प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन आमदार डावखरे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशातील 25 कोटी नागरिकांची गरिबी दूर झाली असून ते मध्यम वर्गात समाविष्ट झाले आहे. या नवधर्म वर्गाबरोबरच युवक, आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांचे जीवन सुखकर करण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न आहे, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले. 4 कोटी 10 लाख तरुणांना रोजगार केंद्र सरकारने 9 प्राधान्यक्रम निश्चित करून वाटचाल सुरू केली आहे. आगामी काळात 4 कोटी 10 लाख तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल. बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात असून त्यातून 2 कोटी 10 लाख तरुणांना रोजगार मिळेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये नोंदणी झालेल्या तरुणांना 15,000 रुपयांपर्यंतचा पगार मिळणार आहे. 20 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे आगामी 5 वर्षात 1 कोटी तरुणांना आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी, स्टार्टअपसाठी गुंतवणूकदारांवरील एंजल कर रद्द करण्यात आला. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. तर कर प्रस्तावात बदलांमुळे नोकरीदारांची प्रत्येकी 17,500 रुपयांची बचत होणार आहे, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले. ही केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमाने झालेली आहे आणि त्याच्यानंतर लोकसभेत अजूनही याच्या संदर्भातली चर्चा चालू आहे. या मांडणीनंतर खरं तर फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडनं घेतला जातोय. त्याच्यामुळे याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण हे केंद्रीय आमच्या नेतृत्वानेही दिलेलं आहे. त्याचबरोबर राज्याचे नेतृत्व जे आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, आमचे राज्याचे जे नेते आहेत, या सगळ्यांनी सातत्याने मीडियामध्ये हे सांगण्याचा, स्पष्टीकरण देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर जिल्हानिहाय या संदर्भातलं या फेक नरेटिव्हला खोडून काढण्याचं आणि त्याच्यामध्ये स्पष्टता लोकांमध्ये यावी याची भूमिका मांडण्याचं काम आम्ही जिल्हानिहाय करतोय आणि येत्या पुढच्या काळामध्ये मंडळनिहाय याच्या संदर्भातली भूमिका ही मांडली जाणार आहे, जेणेकरून खऱ्या अर्थाने या बजेटच्या माध्यमाने महाराष्ट्राला जे जे भेटलेलं आहे ही भूमिका केंद्र शासनाची खालपर्यंत लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा प्रयत्न आहे. आपल्या समोर पुन्हा एकदा आकडे मी सविस्तर वाचतोय की महाराष्ट्राला या बजेटच्या माध्यमाने काय काय भेटलेलं आहे. रेल्वेचे जे प्रकल्प आहेत याच्या माध्यमाने 15,940 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मंजूर झाले. याच्या अगोदर म्हणजेच विरोधकांचं ज्यावेळेस शासन होतं 2009 आणि 2014 या काळामध्ये फक्त महाराष्ट्राला जे पैसे भेटायचे ते 1,171 कोटी होते. या उलट केंद्र शासनाकडनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 13.5 पट जास्त म्हणजे 15,940 कोटी हे रेल्वेच्या प्रकल्पांसाठी भेटलेत. त्याचबरोबर 250 नवीन लोकल सेवा आणि 100 मेल एक्सप्रेस हे महाराष्ट्राला भेटलेले आहेत. 128 स्थानकांचं नूतनीकरण
हे अमृत भारत स्टेशनच्या माध्यमाने होत आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटी, पुणे मेट्रोसाठी 814 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मेट्रो प्रकल्पांच्या विकासासाठी भेटलेले आहेत. त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी 499 कोटी, MUTP फेज 3 जे मुंबई नागरी वाहतूक सेवा हे विकसित करण्यासाठी आहे ती 908 कोटी. त्याचबरोबर वाढवण बंदर याच्यासाठी 76 कोटींची गुंतवणूक, याच्या माध्यमाने 2 लाख युवकांना रोजगार निर्मिती होईल. त्याचबरोबर नदी पुनर्विकास प्रकल्पासाठी मध्ये नाग नदी असेल किंवा मुळा नदी असेल, तर नाग नदीसाठी 500 कोटी आहे, मुळा नदीसाठी 690 कोटी आहे. याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेसाठी 13 लाख कुटुंबांना घरं भेटावी यासाठी शहरी भागामध्ये 13,64,923 घरं मंजूर केली. त्याचबरोबर त्याच्यासाठी 25,548 कोटीची तरतूद. ग्रामीण भागामध्ये 13,64,000 घरं मंजूर केली, त्याच्यामध्ये 19,577 कोटीची तरतूद. आणि त्याचबरोबर पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमाने 52,79,000 खाते केंद्र शासनाने मंजूर केलेली आहेत. नवीन वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आर्थिक तरतूद ही केंद्र शासनाने केलेली आहे. ही फक्त महाराष्ट्राचे आकडे मी आपल्या समोर मांडतोय, पुन्हा एकदा आपल्याला आवर्जून सांगतो. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी 58 किलोमीटरची फक्त नियोजन हे पहिले 2009-2014 मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला येत होतं, पण आता 183 किलोमीटर प्रतिवर्ष चे नियोजन हे केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे 11,145 कोटींची पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमाने जवळपास 29,494 किलोमीटरचे रस्ते हे येत्या पुढच्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. आणि त्याचबरोबर रेल्वेचे अंडरब्रिज असतील, रेल्वेचे ओव्हरब्रिज असतील, याच्यासाठीही केंद्र शासनाकडनं महाराष्ट्राला मोठा वाटा येणार आहे. चालू असलेले रेल्वे प्रकल्पांमध्ये 81,580 कोटींची गुंतवणूक आणि ही 21 प्रकल्प जे चालू आहेत त्याच्यामध्ये होत आहे. आणि 5,877 किलोमीटरचे नवीन ट्रॅक हे केंद्र शासनाच्या माध्यमाने महाराष्ट्राला हे भेटत आहे. याच्यामध्ये अजून बरेचसे आकडे आहेत जे आपल्या समोर मांडायचे आहेत. ते ठाणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय वाघोले साहेबांच्या पुढाकाराने ही पुस्तिका आम्ही नजीकच्या काळात प्रकाशित करत आहोत, जे आपल्या सगळ्यांना तो त्रिपुरातून विमानाने मुंबईत यायचा, महिनाभर जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा, बंद घरात चोरी करून विमानाने पळून जायचा. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5च्या पथकाने बंद घरांची चोरी करणाऱ्याला अटक केली असून 7 गुन्हे उघडकीस आणून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्यामुळे ठाणे क्राईम युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी अधिकाऱ्यांची 2 पथके तयार करून एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली, वय 41 वर्ष, राहणार जनता सेवक सोसायटी, मीरा रोड, मुंबई, मूळचा राहणारा खानथाना, त्रिपुराचा रहिवासी असल्याचे सांगितले. विमानाने मुंबईत येण्यासाठी तो मुंबई, ठाणे आणि पालघर परिसर 15 दिवस रेकी करत असे. बंद घरांचे कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा, चोरीचे दागिने विकून विमानाने पळून जायचा.
ठाणे क्राईम युनिटच्या 5 अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून 60 ग्रॅम सोने, 250 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली असून ठाणे शहरात झालेल्या 7 घरफोड्या, अंधेरी, विलेपार्ले यांच्या चौकशीत या गोष्टी उघडकीस आल्या आहेत. सेलिब्रिटींसोबतच गुजरातमध्येही चोरीच्या घटना घडल्या असून सध्या पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर आणखीन घटना उघड होऊ शकतात. त्यांच्या टीमला एक माहिती होती की हा जो आरोपी नामे गुलाम अली उर्फ नादर जाफरी हा राहणारा आंबिवलीचाच आहे आणि हा चेन स्नॅचिंगमध्ये आपल्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये हा झाला होता. तर याच्याविषयी ACP शेखर बागडे साहेब आणि PI नरेश पवार यांनी याच्याविषयी ट्रॅप आयोजित केला. आंबिवलीमध्ये तो रात्री येऊन झोपायचा आणि अशा पद्धतीची जी मोडस होती, तर रात्री ट्रॅप आयोजित केला, त्याच्यामध्ये तो आपल्याला मिळून आला, तर रिकव्हर केलेला आहे. सेंट्रल पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये तो आहे आता. ठीक आहे, पुढं हा विशेष करून जो आरोपी आहे हा राहणारा त्रिपुराचा आहे. त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली, वय वर्ष 41, आणि हा बाय फ्लाईट यायचा, घरफोडी करायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा, असं त्याचं मोडस आहे. जोगेश्वरीला तो एक गटारवरती ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खाली तो राहायचा आणि अशा प्रकारचं त्याचं मोडस आहे, जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील. अतिशय चांगली कामगिरी करून युनिट 5ने याला ताब्यात घेतलं. याच्यानंतर जवळजवळ 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे. श्रीनगर पोलीस स्टेशन, कापूरबावडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत आणि या जो आरोपी आहे याच्यावरती पहिले जवळजवळ 11 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता पाठीमागं. ते गुन्हे आहेत सांताक्रूजचे 4 आहेत, DN नगर, भाईंदरचे 2 आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण 11 गुन्हे त्याच्यावरती दाखल होते. त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता. त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो ह्या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे. हे गुन्हे त्याने केलेले आहेत. तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 5 गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी केलेली आहे. आणखीनही काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती देण्यात येईल. थँक्यू. आता सध्या तरी आमच्याकडे याच्याबद्दल माहिती नाही आहे. आम्ही आता आपल्याला माहिती मिळालेली आहे, त्या अनुषंगानं काही माहिती मिळाली तर आम्ही आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देऊ. ओरिजिनल त्रिपुराचा राहणार आहे. त्रिपुराचा राहणार आहे. त्रिपुरा नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे, तिकडचा राहणार आहे. हा बाय फ्लाईट यायचा आणि बाय फ्लाईट जायचा. इथं राहून हा महिनाभर राहायचा, घरपोड्या करायचा आणि परत जायचा, अशी त्याची मोडस आहे. त्याच्या आता सध्या तरी त्याच्याबरोबर काही साथीदार आपल्याला मिळालेले नाही आहेत. त्याच्या संदर्भात सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तर हा आपल्याला जो त्याची मोडस आहे हा एकटाच येतो, एकटा करतो आणि एकटा जातो, असा माहिती आहे. आता पिशर किती दिवस होते? आज आपली त्याची पोलीस कस्टडी संपत आहे. आज माननीय कोर्टासमोर आपण हजर करणार आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी सौ मीनाताई दादाराव अलिंग यांची निवड. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या उपस्थितीत सौ मीनाताई दादाराव आळिक यांची निवड करण्यात आली. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या सौ मीनाताई दादाराव अलिंग यांच्यावर वार्ड अध्यक्ष, ठाणे शहर अध्यक्ष, ठाणे जिल्हा महासचिव या जबाबदारी सरांनी दिल्या होत्या. मोर्चे काढणे, सभा लावणे, आंदोलन काढणे, गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणे, शालेय विद्यार्थ्यांची फी असो वा काही समस्या असो किंवा कोणतीही हॉस्पिटलची कामे असो, ताई ह्या कायम अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेता कवाडे सरांनी शाबासकीची थाप मारून ताईंना जिल्ह्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. कवाडे सर बोलताना सांगत होते की मीनाताई वार्ड अध्यक्ष, ठाणे शहराध्यक्ष,
जिल्हा महासचिव या पदावरून मी त्यांना जिल्ह्याची जबाबदारी देत आहे. त्यांनी विश्वासाने कामे करावी. उपस्थित उल्हासनगरचे नगरसेवक प्रमोद टाले, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे, महेंद्र पवार, सायली मॅडम, आनंदजी कडाले, अनिल रुकमारे, बीड जिल्हा सचिव लक्ष्मण कांबळे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष दिलीप कापसे, बेबीताई औरंगाबाद आदी मान्यवर उपस्थित होते.